विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की नगर परिषद गट ड आणि गट क ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि याचे वेळापत्रक देखील शासनाने प्रसिद्ध केलेले आहे. आज आहे 10 जून. 15 जून रोजी नगर परिषद ही परीक्षा TCS घेईल की IBPS घेईल याच्या या ठिकाणी नियुक्तीसाठी होणार आहे. याची नियुक्ती केली जाणार आहे. बैठक होऊन त्याची नियुक्ती केली जाणार आहे. TCS घेईल की IBPS. आणि 1 महिन्याच्या नंतर 15 जुलैला ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे नगर परिषद. त्याच्यामध्ये गट क आणि गट ड ची पदे असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकूण गट ड ची किती जागा असणार आहेत आणि गट ड ची वेगवेगळ्या कोणत्या पोस्ट असणार आहे. आता ही या ठिकाणी जिल्हा वाईज मी खोडून टाकलेले आहे. ते जिल्हा वाईज जागा मी तुम्हाला अगोदरच दाखवलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त गट ड बद्दल चर्चा करणार आहोत. आता इथे जर बघितलं, जर गट क च्या जागा बघितल्या तर 2151 जागा ह्या गट क च्या आहेत आणि 987 या जागा गट ड च्या आहेत. ह्या गट ड आणि हा गट क लक्षात ठेवा. आपण फक्त गट ड बद्दल आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. अशा मिळून गट क आणि गट ड मिळून 1338 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. आता याच्यामध्ये गट ड मध्ये कोणकोणत्या जागा असणार आहे, त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि अभ्यासक्रम काय आहे. आता एक मिनिट. सर्वात पहिल्यांदा मी संपूर्ण जी माहिती देत आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सांगतो की गट वर्ग 4 म्हणजेच गट ड मध्ये या ठिकाणी वेगवेगळे बघू शकता इथे. एक मिनिट. जर इथं जर बघितलं तर वर्ग 4 म्हणजेच गट ड मध्ये एकूण किती जागा असणार आहेत, तर तुम्हाला मी आता वरती दाखवलं किती गट ड मध्ये, तर 987 जागा, 3 पदे असणार आहे. किती पद बघू शकता? 3 वेगवेगळी पदे गट ड मध्ये असणार आहे. कशामध्ये? गट ड मध्ये. जे पहिलं पद कोणतं आहे? हॉलमन. हॉलमन हे या ठिकाणी पद असणार आहे. जे पहिलं पद आहे गट ड चं. आणि सर्वात महत्वाचं जे गट ड मधलं पद असणार आहे शिपाई पद, याच्यामध्ये सर्वात जास्त जागा असतील 987 पैकी. आणि जे चौथं पद आहे ते आहे फायरमन, अग्निशमन. आता ही सर्व वेगवेगळी पदांची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगणार आहे. अभ्यासक्रम काय आहे, कोणत्या पदासाठी किती जागा असण्याची शक्यता आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी नगर परिषद नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो गट ड शिपाईच्या चांगल्या जागा आहेत त्यांच्यामध्ये जर फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला एकदम बेस्ट असे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांचे हे पुस्तक आहे. जर हे IBPS पॅटर्न नुसार हे पुस्तक घेतलेलं आहे आणि IBPS पॅटर्न 5 पर्याय घेत असते प्रत्येक प्रश्नासाठी. त्यासाठी येथे देखील 5 पर्याय घेतले जाणार आहे. आता जर विचार केले तर हे पुस्तक कशा प्रकारचे आहे, तुमच्या मनामध्ये प्रश्न इथे पडला असेल. तर येथे बघू शकता अशा प्रकारे 2014 ला झालेल्या प्रश्नपत्रिका देखील या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. या पुस्तकामध्ये तुम्हाला 30 ते 35 या ठिकाणी प्रश्नपत्रिका भेटतील आणि एकदम नामांकित हे असं पुस्तक आहे आणि त्याचे लेखक एकदम नामांकित, जे पब्लिकेशन आहे त्याचे लेखक कोण आहेत? विठ्ठल नागनाथ राऊतवार. एकदम प्रसिद्ध असे लेखक आहेत. एकदम चांगल्या क्वालिटीचे पुस्तक लिहिलेले आहे. आता हे पुस्तक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर याची किंमत येते ₹295 आहे. परंतु तुम्ही ऑनलाईन Amazon, Flipkart वरून खरेदी करू शकता किंवा जवळच्या पुस्तकालयातून खरेदी करू शकता. 200 इथे 95 आहे तर 200 ₹250 पर्यंत तुम्हाला हे पुस्तक सहज भेटून जाते. तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा Amazon, Flipkart वरून खरेदी करू शकता. आता आपला जो मेन टॉपिक आहे त्याच्यावरती आपण येऊया. ठीक आहे. आता जे ऑलमन हे पद असणार आहे इथे लिहिलेले आहे बघू शकता. 7वी उत्तीर्ण आवश्यक असणे. तुम्ही 7वी पास असणे गरजेचे आहे. एक मिनिट. 7वी पास असणे इथे गरजेचे आहे. बघू शकता 7वी पास आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आता इथे पुढे पात्रता दिलेली आहे बघू शकता. इथे काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत SSC उत्तीर्ण. SSC म्हणजे 10वी पास. हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला या ठिकाणी 10वी पास तर तुम्ही पाहिजेच. तुम्ही फक्त 10वी पास पाहिजेत. सोबतच तुमचं बघू शकता शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ काळगीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. म्हणजे जो नळ कारगीर आहे, प्लंबर वगैरे तुमचा ITI कंप्लीट असणे गरजेचे आहे 1 वर्षाचा. ठीक आहे. आणि संबंधित कामाचा तुम्हाला अनुभव जर असेल तर प्राधान्य दिले जाईल. जर नसला तरी देखील पण प्राधान्य भेटेल. MSIT चे म्हणजे MSIT इथे पाहिजे. इथे ही MSIT ची अट इथे 100% ही रद्द होऊन जाईल. परंतु तुम्हाला या ठिकाणी ITI आणि 10वी पास हे असणे गरजेचे आहे. मराठी भाषा तर तुम्हाला चांगल्या प्रकारे येतेच. ठीक आहे. आता सर्वात जो महत्वाचा जो पॉइंट आहे, जे दुसरं पद असणार आहे आपलं, कोणतं पद असणार आहे?
शिपाई. गट ड चं जे दुसरं पद असणार आहे, एक मिनिट, जे दुसरं पद आहे ते शिपाई पद आहे. ते या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे 9वी उत्तीर्ण 10वी पर्यंत 10वी उमेदवारास प्राधान्य. म्हणजे फक्त कमीत कमी जर 9वी 10वी शिक्षण झाले असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं यांनी म्हटलेलं आहे. परंतु मूळ शैक्षणिक पात्रता आपल्यासाठी ही आहे. इथं काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस-एस-सी परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे काय म्हटलेलं आहे? इथे फक्त तुम्ही 10वी पास, फक्त 10वी पास असेल तरी देखील हा तुम्ही फॉर्म भरू शकता. सोबतच एम-एस-सी-आय-टी किंवा तत्सम प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण मंडळाने प्रदान केलेले हे असणे गरजेचे आहे. आता इथे एम-एस-सी-आय-टीचं तुम्हाला इथं कंपल्सरी केलं होतं 2000 ही 18-19 ची भरती होती त्याच्यामध्ये. परंतु इथे कोणत्याही प्रकारची ही या ठिकाणी एम-एस-सी-आय-टीची अट इथे 100% रद्द होऊन जाईल आणि ती रद्द होणारच आहे. इथे फक्त तुम्ही जर 10वी पास असेल तर याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता जे तिसरं पद आहे आणि तुम्हाला मराठी भाषा. आता मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता तुम्हाला चांगल्या प्रकारे ते येते. आता शेवटला सांगणार आहे कोणत्या हे 3 पदे आहेत त्याच्यामध्ये कोणत्या किती जागा असू शकतात हे देखील शेवटला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला एकदम चांगली महत्त्वाची तुम्हाला गोष्ट देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता गट ड मध्ये हे त्यांनी दुसरं पद टाकलेलं आहे. काय आहे? फायरमन अग्निशामक. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? बघू शकता. सरळ सेवेसाठी किमान माध्यमिक. आता पात्रता आपण नंतर बघूया. तिथं म्हटलेलं आहे किमान माध्यमिक शालांत उत्तीर्ण. तुम्ही येथे फक्त 10वी पास 10वी फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तुम्ही अग्निशमनचा कोर्स केलेला उत्तीर्ण असावा. तुम्ही कोर्स केलेला असावा आणि तो उत्तीर्ण केलेला असावा. मराठी भाषेचे ज्ञान देखील असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी तुमची उंची बघू शकता. तुमची उंची जी आहे 165 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. छाती 81 असणे गरजेचे आहे न फुगवता आणि फुगवून 86 पर्यंत असणे गरजेचे आहे. तुमचे वजन 50 किलो असणे आहे आणि चष्म्याशिवाय 5x5 चे डोळे तुमचे चांगले असणे गरजेचे आहे. एम-एस-सी-आय-टी नसले देखील तरी चालेल. अशा वेगवेगळी या ठिकाणी बघू शकता 3 पदे आहेत गट ड मध्ये. आता मी तुम्हाला जे मी सांगितल्याप्रमाणे त्यांचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा जागा सांगून घेतो अंदाजित माझ्या अंदाजित. जे आपल्याला माहिती भेटलेली आहे तो देखील माझ्याकडे पीडीएफ आहे. आता जर इथं ऑलमॅन जे पद होतं त्याचं लिहितो. त्याच्यानंतर इथं शिपाई घेतो. त्याच्यानंतर हे फायरमन. इथं लिहितो फक्त फायरमन. आता सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत त्या इथं किती 987 पैकी इथं बघू शकता 987 पैकी या एवढ्या गट ड च्या सध्या रिक्त आहेत. परंतु पूर्णच्या पूर्ण जागांना या ठिकाणी मान्यता भेटणार नाही. जवळ इथं जर भेटले तर माझ्या अंदाजित हे इथं 700 जागा धरा फक्त तुम्ही 700 जागा. आता किती मान्यता भेटते किती पदांची जाहिरात येते हे वेगळे आहेत. परंतु रिक्त जागांची 987 संख्या आहे. परंतु 700 ते 750 जागा येथे भरल्या जातील. आता सगळ्यात जास्त जे आहेत आता हे इथं मी तुम्हाला सांगून घेतो. इथं 400 प्लस जागा ज्या असणार आहेत 400 प्लस जागा या शिपाईच्याच असणार आहेत. सर्वात जास्त शिपाईच्या जागा. गट डे जे की फक्त तुम्ही 10वी पास वरती भरू शकता. कोणत्याही प्रकारची एम-एस-सी-आय-टी कोर्स अनुभव वगैरे असणे गरजेचे नाही. फक्त 10वी पास असेल तरी देखील तुम्ही फॉर्म हा भरू शकता. ठीक आहे. इथं ब्रॅकेट करून घेतो 10वी पास वरती. त्याच्यानंतर ऑलमेनच्या जागा किती असणार जागा ऑलमेनच्या? इथं माझ्या अंदाजित फक्त 150 जागा या ठिकाणी मी तक्ता बघितलेला आहे एवढाच अंदाजित आहे. 150 या जागा असणार आहेत ऑलमॅनसाठी आणि ह्या किती झाल्या 550 700 आणि या 150 जागा उरलेल्या या फायरमन प्लस साठी असणार आहे. फायरमनच्या इथे 200 देखील असू शकतात वरती या ठिकाणी ऑलमॅनच्या कमी होऊ शकतात. आता राहिला याचा प्रश्न अभ्यासक्रमाचा प्रश्न. आता शिपाईसाठी सर्वात पहिल्यांदा मी अभ्यासक्रम 2018-19च्या भरतीनुसार सांगून देतो. इथं बघितलं प्रत्येक पदाचा अभ्यासक्रम आपल्याकडे उपलब्ध आहे. शिपाई गट ड चा अभ्यासक्रम मराठी आहे. तुम्हाला बघितलं तर 25 प्रश्न 25 गुणांसाठी. इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 25 गुणांसाठी. सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुणांसाठी. आता एका प्रश्नाला इथे 2 गुण दिले जाणार आहेत 100%. ठीक आहे. आणि बुद्धिमत्ता चाचणी टीसीएस घेण्यातल्या जास्त नंतर तुम्हाला बुद्धिमत्ताच विचारली जाते. जर तुम्हाला परीक्षा तुमची IBPS ने घेतली तर गणित देखील तुम्हाला मिक्स स्वरूपात असलेले बघायला भेटेल. आता हाच अभ्यासक्रम जो असणार आहे अशाच प्रकारचे कशाला असणार आहे हॉलमॅनला असणार आहे आणि फायरमनला देखील असणार आहे. तर इथे बदल काय असणार आहे? हॉलमॅनला त्याचे तांत्रिक प्रश्न इथे तुम्हाला विचारले जातील. नळ कारागीर वगैरे आणि इथे फायरमनला देखील त्याचे तांत्रिक प्रश्न इथे विचारले जाणार आहेत.
एवढाच फरक आहे. आता गट ड मध्ये तुम्हाला सांगितले 987 जागा आहेत. आता जर पूर्ण गट ड बद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि हा पुढचा अभ्यासक्रम इथे तुम्ही बघून घ्या. आता जर तुम्हाला शेवटची महत्त्वाची जी माहिती सांगायची होती ती सांगून घेतो. तुम्ही कोणत्याही परीक्षेची जर तयारी करत असाल, कोणत्याही परीक्षेचे, आपल्याकडे सर्व नोट्स आहेत. आपल्याकडे मराठी व्याकरणाच्या सर्वात बेस्ट नोट्स आहेत. TCS IBPS पॅटर्न नुसार प्रत्येक विषयाची तुम्हाला 150, 200, 300 पानांची PDF भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. आता सर्वात महत्त्वाचे असते सामान्य ज्ञान चालू घडामोडी. त्याच्यामध्ये तुम्हाला 3500 प्लस सामान्य ज्ञानचे TCS IBPS पॅटर्न नुसार वन लाईनर प्रश्न भेटतील आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या इथून मागे 2 महिन्याच्या चालू घडामोडी भेटतील वन लाईनर स्वरूपामध्ये. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण सर्व लेटेस्ट TCSच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि तुम्ही मागेल त्या नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, आता बघू शकता इथं 91 39 64 31 99 या नंबरवरती 149चं पेमेंट करायचं आहे. त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि कोणत्या भरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. पेमेंट केल्याच्या नंतर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि त्याच्या खाली हे लिहायचंय की मला नगर परिषदेच्या नोट्स पाहिजे, मला नोंदणी व मुद्रांकाच्या नोट्स पाहिजेत. कोणत्या नोट्स पाहिजेत तो मेसेज फक्त करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जातील. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.